मनोज जरांगे पाटील खरं तर हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे. मराठा योद्धा ही त्यांची ओळख फारच बोलकी आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी उभारलेल्या आंदोलनानं मुंबईला थांबवलेलं हे संपूर्ण देशानं पाहिलं. त्यामुळं सरकारने हैदराबाद गॅजेटर लागू करण्यास मंजुरीही दिली. त्यामुळं मनोज जरांगे यांचा शब्द मराठा समाजात अंतिम मानला जात होता. आणि ही लोकसभा निवडणुकीत दिसूनही आलं बरं का. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि आत्ता सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल गेल्याचं दिसतंय. त्यामुळं जरांगे यांचा प्रभाव ओसरलाय का? त्यांची पुढची रणनीती काय असणार आहे? नेमकं असं का झालं असेल? या सगळ्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेलं आंदोलन सरकारला धडकी भरवणार होतं. त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या मागण्यांचा विचार करत सहकार्याची भूमिका घेतली. पण यामागं लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका देखील महत्त्वाचा होता. सरकार आरक्षण देण्यास चालढकल करत असल्याचं सांगत मराठा समाजानं जरांगे पाटील यांचा आदेश पाळत लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात मतदान केलं. मराठवाडा आणि विदर्भात यामुळं एकगट्टा मराठा समाजाची मतं महाविकास आघाडीला मिळाली. त्यामुळं महायुतीचं मोठं नुकसान झालं. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे असं अनेक मोठ्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळं सरकारनं जरांगेंना महत्त्व देत त्यांच्या मागण्यांना प्राधान्य दिलं. त्यामुळं ओबीसी समाजात नाराजी दिसून आली. त्यामुळं पुरोगामी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हा वादही सुरू झाला आणि याची झळ महाराष्ट्राला देखील बसली. खरं तर या दोन्ही समाजाची समजूत काढताना सरकारची चांगलीच दमसाक होत होती. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतला होता. अनेकांची नावं जाहीर झाली होती, मुलाखती घेण्यात आल्या होत्या, अनेक नावं चर्चेतही होत होती. पण अचानक त्यांनी विरुद्ध भूमिका घेत योग्य वाटेल त्याला मतदान करा अशी भूमिकाच बदलली. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा काही असा प्रभाव दिसून आलेला नाही. नवीन सरकार स्थापन झालं, महाविकास आघाडीला कमी जागांवर समाधान मानावं लागलं आणि महायुती इतका विरोध असूनही चांगल्या जागांनी सत्तेत आलंय. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक देत आंदोलन केलं. मुंबई बंद पाडली. अखेर यामध्ये न्यायालयालाही हस्तक्षेप करावा लागला होता आणि त्यात सरकारनं सुद्धा हैदराबाद गॅजेटर लागू करण्यास सहमती दर्शवली, तर सातारा गॅजेटरचा अभ्यास करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळं जरांगे यांनी आंदोलन यशस्वी झाल्याचं सांगितलं. पण त्याचा आता नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत कोणताही प्रभाव दिसत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही नोटीस केला असेल तर जरांगे यांचा फोटो लावत अनेकांनी प्रचार केला. खासदार बजरंग सोनवणे यांनी तर मनोज जरांगे यांच्यामुळेच मी आपण निवडून आल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. पण सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ना मनोज जरांगे दिसत आहेत ना त्यांचे बॅनर. चर्चा कारण कुठेच नाहीये. कारण बघा, शहरात वेगवेगळ्या जातीचे लोक राहत असतात. त्यामुळे एका विशिष्ट जातीला सोबत घेणं फायद्यापेक्षा नुकसानीचंच ठरतं. आणि दुसरीकडं नगर परिषद असू देत, नगरपालिका असू देत, नगरपंचायतीच्या निवडणुका असू देत, याचा आणि जात याचा असा थेट काही संबंध येत नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढलेले मराठे सेवक सुद्धा मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगे यांच्या नावाशिवाय निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं जरांगे फॅक्टर फेल गेल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडं ओबीसी आंदोलनाचाही कोणताच प्रभाव दिसून येत नाहीये. तर मनोज जरांगे यांनी मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025ला हजेरी लावली होती आणि त्यावेळी मराठ्यांनी बिझनेसमध्ये उद्योगधंद्यामध्ये उतरलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं होतं. शिवाय नगरपरिषद निवडणुकीबाबत विचारल्यानंतर त्यांनी जाहीर इशाराही दिला. मात्र अजूनही त्यांचा प्रभाव दिसत नाही आहे. मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जास्त इंटरेस्ट घेणार नाही, मात्र ज्यांनी आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडणार नाही, त्यांना आम्ही पाडणारच, त्याशिवाय मराठ्यांची ताकद कळणार नाही असं म्हणत त्यांनी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्यांना इशारा दिला होता. खरं तर आंदोलनानंतर मनोज जरांगे फारशाच साखर आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही केला होता. काही पुरावेही सादर केले होते. मोठेच्या मोठे पुरावे त्यांनी ते पोलिसांना देणार असंही सांगितलं होतं. त्यामुळं राज्यात मोठी खळबळ उडाली होती. यावेळी धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये बरेच आरोप प्रत्यारोपही झाले. यानंतर बीडमध्ये झालेल्या एका सभेत धनंजय मुंडेंनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण भरसभेत काढल्याचंही समोर आलं आणि यावरून मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. म्हणजे अजूनही त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होतात. आता मराठा आरक्षणाच्या अपडेटबद्दल बोलायचं झालं तर हैदराबाद गॅजेटर लागू झाल्यानंतर मराठवाड्यातील तर मराठा जातीतील व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा दावा करत मनोज जरांगेंनी मुंबईत गुलाल उधळला होता. पण आलेल्या 545 अर्जांपैकी फक्त 45 जणांना जुन्या नोंदी पाहून प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलंय. आतापर्यंत मराठवाड्यात 2,62,935 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलंय. मात्र ही संख्या हैदराबाद गॅजेटर लागू करण्यापूर्वीची आहे. महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी
हैदराबाद गॅजेटर लापरावे असं ठरण्यास सरकारनं मान्यताही दिली आहे. त्या संदर्भातील शासन निर्णयही जाहीर करण्यात आला, पण या शासन निर्णयात अनेक त्रुटी असल्याचा दावा सातत्यानं करण्यात येतोय. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या शासन निर्णयाचा मराठा समाजाला टाचणी एवढाही फायदा होणार नाही, असं मत मराठा आरक्षणासाठी न्यायालयात कायदेशीर हिलडा देणारे विनोद पाटील यांनी मांडलंय. मनोजदादा जरांगेंना अपेक्षित असलेलं झालेले नाही असं स्पष्ट दिसतंय. मनोजदादांच्या जवळच्या लोकांचे फोन मला अगदी शेवटच्या क्षणी आले. सरकारी प्रतिनिधींना काय वाटतं याबद्दल सांगावं असंही विचारण्यात आलं. मी त्यांना टाईप करून मेसेज पाठवले, पण तोपर्यंत सगळ्यांना गुंडाळण्यात आलं होतं, अशी पोस्ट असीम सरोदे यांनी देखील काही दिवसांपूर्वी केली. एकूणच काय तर आरक्षणावर अनेक मतांतरे आहेत. मात्र आता ज्याप्रमाणे लोकसभेला मनोज जरांगे यांचा प्रमाण किंवा त्यांचं जे आव्हान होतं ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं, प्रभाव पाहायला मिळाला, तो विधानसभेत कुठेतरी थोडासा कमी झाला आणि आता स्थानिकच्या निवडणुकीत तो दिसेनासा झालाय. त्यात आता मनोज जरांगे यांनी मराठा लोकांना आवाहन केले की उद्योगांकडे वळा, तर ते मराठे त्यांचा सल्ला ऐकतील का? किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जे मराठा आरक्षणाला विरोध करतील त्यांना आम्ही पाडणार, असं विधान जरांगेंनी केलंय. ते मराठा मतदार पाळतील का? आणि हैदराबाद गॅजेटरचा खरंच मराठा समाजाला फायदा होतोय का? अशी अनेक उत्तरं आगामी काळात भेटतील का? आणि या निवडणुकीत त्याचा काही परिणाम दिसेल का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.